नमस्कार. ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. मंडळी, सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने ठाणे शहर जिल्हा मध्यवर्ती कार्यालयात मोठ्या प्रमाणात इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलं. पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळेस ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष मनोज प्रधान, महिला अध्यक्ष मनीषा भगत, विरोधी पक्षनेते अशरफ शानू पठाण, युवक अध्यक्ष अभिजित पवार, अल्पसंख्याक सेलचे मोहम्मद मुफ्ती अशरफ आदी उपस्थित होते. कार्यक्रमाला मुस्लिम, हिंदू, शीख, बौद्ध आणि ख्रिश्चन बांधव मोठ्या संख्येने एकत्र झाले होते. उपस्थितांनी एकमेकांना रमजानच्या शुभेच्छा दिल्या. यावेळेस श्री आव्हाड यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. सुरू होऊन आता जवळजवळ संपायला आला आहे. 30 दिवसाचा उपास आणि तोही कडक उपास. पाणी न पिता 30 दिवस काढणं हे सोपं नाहीये आणि देवाची प्रार्थना करणं याच्यातच हा महिना मुस्लिम बांधव आपले इस्लाम धर्मीय घालवतात. पण त्यांच्या आनंदात आपण सगळ्यांनीच सहभागी व्हावं म्हणून इफ्तारीचं आयोजन आम्ही करतो. इफ्तारी म्हणजे ज्यावेळेस ते तो रोजा सोडतात, तो जो उपवास सोडतात त्याला इफ्तारी म्हणतात. आणि ती इफ्तारी सोडत असताना देखील देवाची आठवण केली जाते. आणि आता सगळ्यांनी एकत्र येऊन देवाकडे शांतीची प्रार्थना करणं हे खूप गरजेचं आहे. देशभरात, जगभरात जे वातावरण आहे त्याच्याने हे जग आता तिसऱ्या महायुद्धाकडे चाललं की काय असं वाटायला लागलंय. त्याच्यापासून वाचवण्यासाठी सगळ्या मानवजातीने एकत्र येण्याची गरज आहे. आणि म्हणून हा रोजा, हा रमजानचा महिना खूप महत्वाचा आणि त्यातनंही इफ्तारी म्हणजे रोजा सोडण्याची वेळ ही पण देखील खूप महत्वाची असते. आम्ही सगळ्यांनी मिळून आज ती साजरी केली. उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने धर्मवीर आनंद दिघे प्रतिष्ठानच्या वतीने कोपरी येथे चैत्र नवरात्रोत्सव धूमधडाक्यात साजरा होणार आहे. संत तुकाराम महाराज क्रीडांगण येथे दिनांक 18 ते 25 मार्च दरम्यान विविध सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी 19 मार्च रोजी शिंदे यांच्या हस्ते देवीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. या उत्सवात उदे ग अंबे उदे, आगरी कोळीबाणा, स्वराज्याचे आख्यान, अभंग रिपोस्ट, लिटिल चॅम्प्स, बालगायकांचं सादरीकरण आणि दांडिया नाईट असे विविध कार्यक्रम रंगणार आहेत. अभिनेत्री वर्षा उसगावकर, वंदना गुप्ते, निर्मिती सावंत यांच्यासह अनेक कलाकार यावेळेस उपस्थित राहतील. काल खासदार श्री नरेश म्हस्के यांनी या संपूर्ण कार्यक्रमाची पाहणी केली. विविध क्षेत्रातील मग वारकरी असतील, आमचे सिंधी बांधव असतील, आमचे मारवाडी बांधव असतील, आमचा अग्रवाल समाज आहे, उत्तर भारतीय समाज आहे, विविध. मी तुम्हाला मग स्थानिक कोळी आगरी जो मूळ ठाणेकर आहे, आमचा कोपरीवासी आहे, त्यांच्यासुद्धा प्रत्येक समाजाला या ठिकाणी मग पूजेचं स्थान असेल, विविध कार्यक्रम असतील. आपला सिंधी बांधव आहे, वर्षानुवर्ष आपल्या खांद्याला खांदा ठेवून कोपरी भागामध्ये राहत आहे. त्यांचे सुद्धा कार्यक्रम, त्यांचे सुद्धा विविध धार्मिक कार्यक्रम सुद्धा याचं आयोजन या ठिकाणी आम्ही केलेलं आहे. वाघबीळ परिसरामध्ये ठोंबरे परिवाराच्या वतीने बांधण्यात आलेल्या नवीन श्री एकविरा देवी मंदिराचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला. सोमवार 16 मार्च रोजी सकाळी मूर्ती स्थापना आणि प्राणप्रतिष्ठा विधी संपन्न झाला. समाजसेवक चंदू पाटील यांच्या हस्ते मंदिराचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळेस भिवंडी महानगरपालिकेच्या नगरसेविका अनिता भगत तसंच शिवसेना पदाधिकारी आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमानंतर महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं. या उत्सवात ठोंबरे परिवारातील सदस्य आणि स्थानिक नागरिकांनी सहभाग घेतला. श्री मुकेश ठोंबरे आणि त्यांच्या बांधवांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. आज या ठिकाणी एकविरा देवीचं मंदिर आवर्जून मुकेशने जे इथं बांधलंय, सर्व कोळी, आगरी, कुलबी, भंडारी या ठिकाणी सर्वजण उपस्थित राहिलेले आहेत. तर आज मला माझ्या मनाला एकदम आनंद झाला की एकविरा देवीचा मुकुट आणि सेम एकविरा देवीचे प्रतिष्ठान त्यांनी केलेले आहे. तर आज हे देवस्थान, जसं एकविरा देवी ठिकाणी देवस्थान जागृत झालेलं आहे, तसं हेही देवस्थान जागृत होईल अशी मला कल्पना आहे. आज या वाघवील गावात आणि या ठाणे जिल्ह्याचे प्रथम मंदिर जसं एकविरा आईचं आहे, तसंच इथं पूर्ण कृती इथं आलेली आहे.
आणि खरंच या सर्व परिसराला एक अभिमान आहे का आईचं मंदिर इथं झालं आणि दर्शनाला इथंच आपल्याला दर्शन होईल आणि जागृत देवस्थान असल्याकारणाने इथल्या भक्तांना आशीर्वाद देईल आणि सर्व ठोंबरे कुटुंबाला आम्ही धन्यवाद देतो का आमच्यासाठी असे मंदिरं स्थापन करून या परिसराला एक चांगलं देवीचं स्थान उपलब्ध करून दिलं, त्याबद्दल ठोंबरे कुटुंबाला धन्यवाद देतो. ह्या मंदिरामागे एकच भावना होती की आमच्या आई सतत सांगायची इथं एक मंदिर उभे करा. या हिशोबाने आम्ही हे प्रयत्न सुरू केले आणि त्या अखेरला संपन्न झाले. आता एवढी इच्छा आहे की सर्व लोकांनी परिसरातल्या ठाण्यातल्या लोकांनी येऊन देवीचं दर्शन घेऊन आम्हाला उपभोग करावं ही सगळ्यांना नम्र विनंती. परवा 14 तारखेला संध्याकाळी आपण देवीचा मुखवटा आणि कलश घेऊन आपण मिरवणूक काढली पूर्ण वाघबीळ गावातनं आणि पूर्ण परिसरात आपण त्याची मिरवणूक काढून आपण आणली. तसेच काल सकाळपासून गणेश पूजन आणि बाकी ज्या विधी होत्या तसे सर्व झाल्या. आज सकाळपासून मग देवीची स्थापना व प्राणप्रतिष्ठा आता झाली आणि आता आपण चंदू पाटील काका यांच्याकडनं आपण मंदिराचं उद्घाटन करून घेतलं आणि आज दर्शन झाल्यानंतर आज पण कार्यक्रम आहेत. आज संध्याकाळी आपण कीर्तन ठेवलेलं आहे जितेंद्र महाराजांचं आणि तसंच उद्या नवचंडी हवन आहे. उद्या नवचंडी पूर्ण होईल म्हणजे कालपासून सुरू झालेलं आहे आज आणि आता उद्या ते पूर्ण होईल आणि उद्या संध्याकाळी आपण जागरण गोंधळ आहे. तर हा सगळा भरगतचा कार्यक्रम ठेवलेला आहे. इराण इस्रायल संघर्षाच्या पार्श्वभूमीवर कुवेतमध्ये अडकलेल्या अभिनेत्री विशाखा सुभेदार यांच्या मुलाची सुखरूप सुटका करण्यात आली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्तक्षेपामुळे त्याला भारतात परत आणण्यात यश आलं. अभिनय सुभेदार हा लंडनला जात असताना युद्धजन्य परिस्थितीमुळे कुवेत विमानतळावर अडकला होता. याबाबत विशाखा सुभेदार यांनी सरकारकडे मदत मागितली होती. शिंदे यांच्या कार्यालयाने तात्काळ संपर्क साधून आवश्यक व्यवस्था केली. भारतात परतल्यानंतर विशाखा आणि त्यांच्या मुलाने शिंदे यांची भेट घेऊन आभार व्यक्त केले. CP Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. CP Goenka is the intelligent choice. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. भवानी ज्वेलर्स ठाणे, पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम. प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे. नक्की भेट द्या. युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांच्या नेतृत्वाखाली युवासेना राज्य कार्यकारिणीची बैठक उत्साहात संपन्न झाली.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या बैठकीला राज्यभरातील युवासेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बैठकीत संघटनात्मक बळकटीकरण, आगामी उपक्रम आणि तरुणांना संघटनेशी जोडण्याबाबत चर्चा करण्यात आली. युवासेना ही तरुणांची शक्ती असून समाजसेवेच्या कार्यालयात अधिकाधिक तरुणांनी सहभागी व्हावं असं आवाहन श्री पूर्वेश सरनाईक यांनी केलं. गुढीपाडवा आणि मराठी नववर्षाच्या निमित्ताने कसराळी तलाव येथे गोदा आरतीचा भव्य सोहळा आयोजित करण्यात आला. श्री कोपनेश्वर सांस्कृतिक न्यास आणि ठाणे महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. नाशिकच्या रामकुंड येथे होणाऱ्या आरतीच्या धर्तीवर हा कार्यक्रम संपन्न झाला. मंत्रोच्चार, शंखनाद आणि दीप प्रज्वलनाच्या वातावरणात तलाव परिसर भक्तिमय झाला होता. महापौर शर्मिला पिंपलोळकर, उपमहापौर श्री कृष्णा पाटील आणि अनेक मान्यवर यावेळेस आवर्जून उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नेतेपदी नवनिर्वाचित नगरसेवक अभिजित पवार यांची निवड करण्यात आली आहे. डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या सूचनेने जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी ही निवड केली आहे. ठाणे महानगरपालिकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीमध्ये अभिजित पवार प्रभाग क्रमांक 9 मधून विजयी झाले होते. आता त्यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. गर्भाशय मुखाच्या कर्करोगापासून संरक्षण देणाऱ्या HPV लसीबाबत सोशल मीडियावर पसरत असलेल्या अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन ठाणे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर कैलास पवार यांनी केलं आहे. ही लस सुरक्षित आणि प्रभावी असून जगभरात मोठ्या प्रमाणावर दिली जाते असं श्री कैलास पवार यांनी स्पष्ट केलं. 14 वर्ष पूर्ण झालेल्या वयोगटातील मुलींना सरकारी रुग्णालयांमध्ये ही लस मोफत उपलब्ध करून देण्यात आली आहे. पालकांनी अफवांवर विश्वास न ठेवता मुलींचं वेळेवर लसीकरण करून घ्यावं असं आवाहन देखील या निमित्ताने करण्यात आलं आहे. ती वॅक्सिन अत्यंत महत्त्वाची आहे. आम्ही ज्यांचे 14 वर्षे कंप्लीट झाले, 15 वर्षाला काही दिवस 15 वर्ष 14 ते 15 वर्ष जे आहेत नाही त्यांना हे वॅक्सिन द्यायचं आहे. मुलींना त्यांना हे वॅक्सिनेशन फ्रीमध्ये सगळ्या सरकारी दवाखान्यामध्ये अवेलेबल आहे. जास्तीत जास्त लोकांनी त्याचा फायदा घ्यायला पाहिजे. सर्वायकल कॅन्सर असतील किंवा ब्रेस्ट कॅन्सर असेल किंवा ओरल कॅन्सर हे जीवघेणे आजार आहे. त्याच्यापैकी सर्वायकल कॅन्सर हा समजू येत नाही, खूप डेंजरस आहे. जेव्हा कळतो त्या एंगेन मुली आणि बाया याच्यामुळे वाढतात आणि त्याचं प्रिव्हेन्शन करायचं असेल तर HPV वॅक्सिन हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे आणि अतिशय महत्त्वाचा वॅक्सिन आहे. आपण लक्षात घ्या, आपण पोलिओसारखे किंवा देवीचा आजार वगैरे, धनुर्वादासारखे किंवा रेबीजसारखे आपण हे वॅक्सिनने आजार कंट्रोल केले आहे. तर जर सर्वायकल कॅन्सर कंट्रोल करायचं असेल तर वॅक्सिन घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. या होत्या आजच्या ठळक बातम्या. ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवण्याचा प्रयत्न करतोय. अर्थातच त्यासाठी आपल्या सहकार्याची गरज आहे. तेव्हा आपल्या सूचना आणि समस्या आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता ठाणे वर्तमान, दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खाटन रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.